नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, असे म्हणतात की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। अन्नदान असो, वस्त्रदान असो किंवा रक्तदान असो, याबद्दल तर आपण नेहमी ऐकलेलंच असतं। पण असं एक आज सध्याच्या आधुनिक काळामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे अवयवदानाद्वारे आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो, त्यांना आपण जीवनदान देऊ शकतो। मग असे कोणकोणते अवयव आहेत, जसे हार्ट असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, त्वचा असेल, तर यांच्या कोणकोणत्या अवयवाचे आपण दान करू शकतो आणि त्यासोबतच जर एखाद्याला जर दान करायचं असेल मग त्यांनी कोणती प्रक्रिया पाळावी याबद्दल जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय ते। विषय आहे अवयवदान काळाची गरज। विषय आहे अवयवदान काळाची गरज आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत एक नव्हे तर दोन तज्ञ उपस्थित आहेत आणि पुढच्या सत्रामध्ये अजून 2 तज्ञ आपल्याला जोडणार आहेत आणि ते आपल्यासोबत चर्चा साधणार आहेत। तर पहिले 2 तज्ञ कोण ते आपण जाणून घेऊया। एक आहेत डॉक्टर श्रीरंग बिचू सर आणि डॉक्टर बालाजी ऐरोनी सर। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। तर थोडक्यात आपण सरांची ओळख करून घेऊया। डॉक्टर श्रीरंग बिचू सर हे मुंबईतील सुप्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। केवळ रुग्णसेवाच नव्हे तर वैद्यकीय शिक्षणातही त्यांचे योगदान मोठे आहे। MUHS म्हणजेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या अकॅडमिक काउन्सिलचे ते सन्माननीय सदस्य असून बोर्ड ऑफ स्टडीजचे ते चेअरमॅन आहेत। डॉक्टर बिचू यांचे ओळख अपेक्स किडनी केअर आणि अपेक्स किडनी फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक प्रवर्तक म्हणून सर्व परिचित आहे। ज्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांना नवी उभारी दिली आहे। अवयवदानाच्या चळवळीतही त्यांचे कार्य मोलाचे असून सध्या ते SOTTO किडनी कमिटीचे चेअरमॅन म्हणून महत्त्वाची धुरा सांभाळत आहेत। आपले दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर बालाजी ऐरोनी सर। हे मुंबईतील प्रतिष्ठित KEM रुग्णालयातील CVTS म्हणजेच कार्डिओथोरॅसिक अँड वॅस्क्युलर सर्जरी म्हणजेच हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या शस्त्रक्रिया विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। केवळ शस्त्रक्रियाच नव्हे तर वैद्यकीय विज्ञानातील अत्यंत प्रगत अशा हृदय प्रत्यारोपण म्हणजेच हार्ट ट्रान्सप्लांट आणि कृत्रिम हृदय म्हणजेच आर्टिफिशियल हार्ट या विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य म्हणजे फेलोशिपसुद्धा प्राप्त केली आहे। डॉक्टरांची ओळख आपल्याला झालीच आहे। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया। सर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। तर सर्वप्रथम मला बिचू सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण आज अवयवदान याबद्दल चर्चा करत आहोत, तर अवयवदान म्हणजे नेमके काय हे जर आमच्या प्रेक्षकांना सांगा। एखाद्या पेशंटचं समजा कुठल्याही रोगामुळे एखादा अवयव निकामी झाला आणि कायमस्वरूपीचं फेलियर आलं त्याला, तर लाईफ चालू राहू शकत नाही। उदाहरणार्थ हार्ट फेल झालं किंवा तुमची लिव्हर फेल झाली किंवा किडनी फेल झाली, तर किडनीसाठी तरी डायलिसिस आहे, बाकी दोघा अवयवांना ते सुद्धा नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला नॉर्मल जीवन जगायचं असेल आणि जिवंत ठेवायचं असेल पेशंटला, तर त्याला अवयवाची गरज असते। तर हे अवयव कुठं मिळणार? आतून तरी काय कृत्रिम अवयव डेव्हलप झालेले नाही आहेत। तर अशा वेळेला आपणच अशा व्यक्तीला दान करून त्याचा लाईफ आपण सेव्ह करू शकतो आणि ह्याच प्रक्रियेला अवयवदान असं म्हणतो। बरोबर आहे सर। तुम्हालाच आता एक फॉलोअप प्रश्न विचारावा असं वाटतं मला की तुम्ही
ZTCC आणि रोटो सोटो यांच्यासोबत 15 वर्ष गेली काम करत आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एक किडनी फेलियरबद्दल प्रश्न विचारावासा वाटतो. मेन म्हणजे काय की भारतात याच्याबद्दलचं प्रमाण किती आहे आणि यामध्ये किडनी ट्रान्सप्लांटची आयडियली गरज आहे का, याबद्दल जरा सांगा. भारतामध्ये किडनी फेलियरचं प्रमाण प्रचंड आहे. तुम्हाला ऐकून शॉक बसेल की 2.5 लाख वार्षिक 2.5 लाख नवीन रुग्ण परमनंट किडनी फेलियरने आजारी पडतात आणि त्यांना डायलिसिसची आवश्यकता पडते. आणि ह्या 2.5 लाख रुग्णांपैकी फक्त 15,000 रुग्णांना किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकतं एका वर्षात. अशी आजची असा आपला प्रॉब्लेम आहे. तर उरलेले सगळे म्हणजे 5% पेशंट्सना किडनी मिळू शकते. बाकीचे सगळे पेशंट डायलिसिसवर राहतात आणि दरवर्षी नवीन 2.5 लाख पेशंट्स ह्या पूलमध्ये येतात. तर हा प्रचंड प्रॉब्लेम आहे. आता गेल्या 10 वर्षामध्ये बघितलं पण 2013मध्ये 5,000 ट्रान्सप्लांट होत होते. आता तिथेच सगळे ट्रान्सप्लांट पकडले, फक्त किडनीचे नाही सगळे पकडले तर जवळजवळ 20,000 ट्रान्सप्लांट होतात. तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 4 पट वाढ झालेली आहे आणि हे चांगलं कार्य आहे. पण आपल्याला अजून ही गॅप जर आपल्याला कमी करायची असेल तर अजून प्रचंड प्रमाणात आपल्याला वेग पकडणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे. फार छान माहितीच दिली सर तुम्ही. मला पुढचा प्रश्न बालाजी सर तुम्हाला विचारावासा वाटतो की आपण किडनी ट्रान्सप्लांटबद्दल आणि किडनीच्या ऑर्गन डोनेशनबद्दल आपण चर्चा केली आहे. तर हार्टबद्दल काय परिस्थिती आहे आणि रुग्णांना मग हार्ट मिळतो का, त्याबद्दल जरा सांगा. भारतात प्रॉब्लेम आहे. हृदय मिळणं खूप कठीण आहे. भारतात वार्षिक 50,000 ते 60,000 रुग्णांना हृदय प्रत्यारोपणची गरज असते. पण भारतामध्ये 0.2 to 0.5% लोकांनाच रुग्णांना हृदयरोपण प्रत्यारोपण होतो. याचा मेन कारण म्हणजे अवयव अवेलेबल नसतात, कमतरता असतो आपल्याला. आणि दर वार्षिकमध्ये कमीत कमी 90 ते 100 हृदय प्रत्यारोपण भारतामध्ये होतात. आणि तसं गरज बघितलं तर आपल्याला खूप गरज आहे. फक्त 1% आपण हृदय प्रत्यारोपण होतो भारतामध्ये आणि हे प्रत्यारोपण होणं खूप गरजेचं आहे. नेहमी आपण ऐकत असतो की आज हा पेशंट हृदयविकाराने हे झालेला आहे, या माणसांना हृदयविकार आलेला आहे. बरेच मोठे उद्योगपती, मोठ्या लोकांना हृदयविकार होतात. आणि दरवर्षी ॲन्युअली बघितलं तर कमीत कमी 1600 ते 1800 लोकांचं प्रतीक्षा याच्या लिस्टमध्ये नोंदणी होत असते. पण त्या हिशोबाने फक्त 1% लोकांनाच हृदय मिळतो. बाकी सगळ्या पेशंटना हृदयासाठी कमीत कमी 3 महिने ते 1.5 वर्षापर्यंत थांबावं लागतं. बरोबर. एवढी महत्त्वाची माहिती दिली सर. एक फॉलोअप प्रश्न मला येतो की सध्या भारतामध्ये किती लोक हार्ट ट्रान्सप्लांटसाठी, म्हणजे किती पेशंट हार्ट ट्रान्सप्लांटसाठी रजिस्टर्ड आहेत आणि हार्ट डोनेशनची आकडेवारी काय आहे त्या तुलनेमध्ये? दरवर्षी किमान 1600 ते 1800 लोक रजिस्टर होतात. मागच्या वर्षी स्टेटसनुसार 2025ला 1600 लोक वेटिंग लिस्टमध्ये एंट्री केलेले आहेत आणि अपडेटही झालेलं आहे. तसं बघितलं तर टोटल वेटिंग लिस्ट जातो आपलं 5 ते 10 हजारापर्यंत जातो. पण सगळ्याच वेटिंग लिस्टमधून पेशंटला हृदय मिळणं खूप कठीण जातं आणि त्याच्यातून फक्त 1%च पेशंटना, रुग्णांना हृदय मिळतो. म्हणजे आपल्या पूर्ण भारतात सगळ्या हॉस्पिटल्स मिळून 90 ते 100च हृदय प्रत्यारोपण होतात. आणि ह्याचा मेन रिझन अजून एक असं समजलं जातं की प्रायव्हेट सेटअप्समध्ये निधीचा अवेलेबल, गव्हर्मेंट सेटअप्समध्ये निधी अवेलेबल नसतो. मग अँड बाकीचे पण टेक्निकल गोष्टी म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू असतो. त्यामुळं सेंटर्सला खूप इश्यू येतात. मेन म्हणजे डोनर्स अवेलेबल नसतात आणि अवयवदानाबद्दल जागरूकतेची खूप गरज आहे. बरोबर. बालाजी सर, तुम्ही सांगितलं की डोनर अवेलेबल नसतात, म्हणजे हार्टसाठी तरी ही परिस्थिती आहे. तर बिच्छू सर, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की किडनीसाठी डोनर अवेलेबल असतात का त्याच्यासाठी पण सेम परिस्थिती आहे त्याच्यावरती? आणि सेकंड माझा प्रश्न हा आहे की सध्या आपण जर विचार केला की
जिवंत दाता हे किडनी डोनेट करताना आपण बघतो की जिवंत दातासुद्धा असतात, तर त्यांना तुम्ही कसे प्रोत्साहन देणार याबद्दल जरा सांगा. आता तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की गॅप भरपूर मोठा आहे, आवश्यकता फार मोठी आहे, पण तेवढे आमच्याकडे ऑर्गन डोनर्स उपलब्ध नसतात. प्रश्न तुमचा दुसरा आहे की डायलिसिस वरती डायलिसिस चालू करून आपण पेशंटला व्यवस्थित ठेवू शकतो का, ते त्यात काय वाद नाही, पण किडनी ट्रान्सप्लांट करणं हे आवश्यक असतं. कारण जर किडनी ट्रान्सप्लांट मिळालं तर त्यांना क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटचा एकदम चांगला होतो. म्हणून किडनी ट्रान्सप्लांट करणं हे सगळ्यात चांगलं. आता किडनी ट्रान्सप्लांट म्हटलं तर डोनरची आवश्यकता आहे, तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे डोनर्स आहेत. एक तर लाईव्ह, म्हणजे आपण जिवंतसमयी आपण आपलं किडनी देऊ शकतो, कारण आपल्याला देवानी 2 किडन्या दिलेल्या आहेत, तर त्यातली 1 किडनी आपण देऊ शकतो. आणि मग मृत्यूनंतर पण आपण डोनेट दोन्ही किडन्या करू शकतो. तर लाईव्ह डोनेशन हे आपण लाईव्ह डोनेट आपल्याला फॅमिलीमध्ये जर कोणी डोनर आपल्या फॅमिलीमध्ये कोणी गरजू असेल तर आपण आपल्या कायद्यानुसार आपण हे आपली किडनी दान करू शकतो. तर आपल्या किडनी एक दान केल्याने काही त्रास होत नाही. म्हणजे कुणाला असं वाटते की एक किडनी दान केल्यानंतर मी काम करू शकणार नाही, मी कामाला जाऊ शकणार नाही, माझी एका किडनीने मी पूर्ण आयुष्य प्रॉपरली जगू शकणार नाही, असं काही नसतं. आपल्याला एक किडनी जर आपली चांगली असेल ते आम्ही चेक करतो, म्हणजे भरपूर टेस्ट केल्या जातात डोनरवरती, जवळजवळ 4 दिवस आमचे टेस्ट चालतात. तर हे टेस्टमध्ये आम्ही कन्फर्म करतो की दोन्ही किडन्या एकदम हेल्दी आहेत. आणि तेव्हा तसं असतं, त्यावेळेला आपण एक किडनी दान केली तर आपल्याला काहीही त्रास होत नाही आणि नॉर्मल आपण जीवन आपलं जगू शकतो. आणि सर्जरीमध्ये पण रिस्क एकदम जवळजवळ 0 असते या सर्जरीमध्ये रिस्क, कारण आपण हे डोनर जे असतात सगळे आपण हेल्दी असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला रिस्क एकदम कमी असते डोनर ह्या रूपाने. तर डोनेशन केल्याने आपल्या लाईफमध्ये काही फरक पडत नाही, आपल्या कंप्लीट हेल्थमध्ये, आपल्या प्रोफेशनमध्ये सगळं आपण व्यवस्थित करू शकतो. म्हणूनच सगळ्या देशाच्या सरकारने ह्याला कित्येक वर्षापूर्वी, म्हणजे जवळजवळ 40 वर्षापूर्वीपासून ही डोनेशनसाठी मान्यता दिलेली आहे. आता मेडिकल सायन्स खूप पुढे गेलेलं आहे आणि आधुनिक टेस्ट चाललेले आहेत आपल्याला बघायला की आपले किडनीज कशा आहेत आणि त्याच्याने काय त्रास होणार का देऊन, हे पण बघितलं जातं. 18 वर्षाच्या वर आणि 70 वर्षाच्या आत कोणीही दान करू शकतं, फक्त की मेजर आजार नसले पाहिजेत, कॅन्सर नसला पाहिजे, तुम्हाला डायबिटीस, ब्लड प्रेशर नसलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्ही बघूनच मग आपण दान करू शकतो की नाही. त्यामुळे निश्चिंत राहून आपण आपल्या कोणा गरजू फॅमिली मेंबर असेल तर आपण पुढे येऊन आपण दान केलं पाहिजे. बरोबर, फारच सुंदर असा संदेश दिला सर तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. बालाजी सर, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की तुम्ही चर्चेदरम्यान सांगितलं की सध्या जे लोक कमिट करतात ऑर्गन डोनेशनसाठी आणि जितक्या लोकांना हार्टचं डोनेशन मिळतं त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की 1% आसपासच त्याचं प्रमाण येतो आहे. तर मग याच्यामध्ये कारण काय आहे, टेक्निकल इश्यूज काय आहेत त्याबद्दल जरा सांगा. किडनी रोपण आपण ऐकलं की लाईव्हमध्ये पण होतो आणि कॅडॅव्हरिक पण होतं, पण हृदय प्रत्यारोपणमध्ये आपण डेड पेशंटचं हृदय नाही घेऊ शकत, एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपलं जो हृदय प्रत्यारोपणसाठी डोनर सिलेक्ट करतो त्यामध्ये ब्रेनडेड पेशंट किंवा ब्रेनडेड रुग्णालाच घेऊ शकतो, ज्या ब्रेनडेडच्या रुग्णामध्ये हृदय फंक्शन खूप चांगलं आहे, प्लस याच्यामध्ये वय मर्यादा असतो. आपण युजली हृदयरोपण यंग पेशंटमध्ये करतो, ज्यांचं हृदय खूप वीक आहे, कंटिन्युअस हार्ट फेलियर आहे, त्यांच्यामध्ये आपण करतो. आणि डोनर जेव्हा सिलेक्ट करतो आपण प्रत्यारोपणसाठी त्यांचा एज पण किमान आपण 60 वर्षाच्या आतच घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये हृदय कसं आहे, हृदयाची पूर्ण अँजिओग्राफिक तपासणी करावं लागतं, हृदयाचं फंक्शन चेक करावं लागतं आणि प्लस आपल्याला फक्त ब्रेन डेड पेशंट असेल तरच आपण हृदय घेऊ शकतो. त्याच्यामुळं आणि प्रत्येक ब्रेन डेडचं पेशंट असताना पण लोकांमध्ये किंवा फॅमिलीमध्ये त्यांना होप्स असतात की नाही ब्रेन डेड असेल तरी काय झालं, काय मिरॅकल्स होतात, पेशंट कधी जिवंत होऊ शकतो, तर मग ते वेट करतात, मग ते डिसिजन घेत नाही डोनेशनसाठी. तो अवयवदानाचा डिसिजन घेणं खूप महत्त्वाचं असतं रुग्णामध्ये. मग जे रुग्णांचं रिलेटिव्स किंवा रुग्णांना काउन्सिल करण्यामध्ये
आपल्याला वेळ द्यावा लागेल की काय असतो प्रत्यारोपण आणि हृदयाची किती आवश्यकता आहे, तो एक भाग आहे. दुसरा भाग म्हणजे आपण हृदय आर्टिफिशियल हार्ट म्हणतो. आर्टिफिशियल हार्टचा जर खर्च बघितला, ज्याला आपण लेफ्ट असिस्ट डिव्हाइस म्हणतो, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट, तो डिव्हाइसेस इंडियामध्ये खूप महाग मिळतो. कमीत कमी त्याचा खर्च 90 लाखात ते 1 करोडपर्यंत खर्च येतो आणि ते अवेलेबल नसतात आपल्याकडे. आणि मग दुसरा उपाय राहतो की फक्त आपल्याला सर्जिकल किंवा शस्त्रक्रिया करून हृदय प्रत्यारोपण करणे. आणि याच्या हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी पण आपल्याला हृदय जर ब्रेन डेडच्या रुग्णामधून आपण हृदय जरी काढला, त्याचा एक इश्येम्या टाईम असतो, म्हणजे त्या काळावधीत 4 तासाच्या आत आपल्याला हृदय प्रत्यारोपण करणं गरजेचं असतो. आणि आपल्या भारताच्या सिच्युएशनमध्ये मला जर हृदय आणायचं असेल सिटीच्या बाहेरून, आता आपण मुंबईच्या शहरात राहतो, मुंबईच्या शहरामध्ये रोड ट्रॅफिकमधून आपण या वाहतूकमध्ये ट्रान्सपोर्टेशन खूप महत्त्वाचं आहे. ट्रान्सपोर्ट करू शकत नाही, कितीही ग्रीन कॉरिडॉर केलं तरी आपल्याला तो ट्रान्सपोर्टेशन टाईम जातोच. 4 तासाचा आत हृदय जर आपल्याला प्रत्यारोपण करायचं असेल तर ग्रीन कॉरिडॉर करा, प्लस आउटसाईड सिटीमधून आणायचं असेल हवाई रुग्णवाहिकेची अवेलेबिलिटी नसती. मग हवाई रुग्णवाहिकेचा जर प्रायव्हेट खर्च बघितला असेल तर तो प्रायव्हेट निधी कोण आणून देणार. तर निधी, फंड्स आणि शस्त्रक्रियेचा निधी याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो. आणि आता सध्या सरकारी स्कीम्स चालू झालेल्या आहेत. प्रधानमंत्री योजनामध्ये स्टेट गव्हर्नमेंटने, आता मुख्यमंत्र्यांनी रिसेंटली डिक्लेअर केलं की लिव्हर ट्रान्सप्लांट आणि हृदय प्रत्यारोपणसाठी 22 ते 25 लाख रुपये ते सँक्शन करणार आहेत. आता एकदा जर ते चालू झालं तर गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय रुग्णालयामध्ये प्रत्यारोपण करणं खूप सिंपल होईल. गव्हर्नमेंट असं साथ देत असेल तर ट्रान्सप्लांट नंबर वाढेल, पर्सेंटेज वाढेल. 1% कमीत कमी 5% तरी होणं गरजेचं आहे. याच्यासोबत रुग्णांचा जागरूकीकरण, अवयदान करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आर्टिफिशियल सिस्टम किती असेल तर फायनली आपल्याला ऑर्गन लागतोच, अवयव लागतोच. बरोबर आहे. फार महत्त्वाची माहिती सांगितली सर तुम्ही. चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. अंजली जी आहेत मुंबईहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा. मला विचारायचं डॉक्टर बिच्छूंना की जर एखादी वृद्ध व्यक्ती आहे आणि हॅलो हा, विचारा ना, प्रश्न विचारा, ऐकू येतं. एखादी वृद्ध व्यक्ती आहे आणि तिला काही याचा क्रिएटिनाइनचा त्रास असेल, हा क्रिएटिनाइनचा त्रास असेल तर ती दान करू शकते का किडनी? ओके, ठीक आहे, धन्यवाद. तर बिच्छू सर. तर आम्ही युजली 70 वर्षाच्या आतले पेशंट डोनर्सनाच आम्ही ओके करतो. कारण जसं आपलं किडनीचं एज होतं तसं तेवढी चांगलं काम देऊ शकत नाही किडनी. आणि हे जर यंग पेशंटला जर दिली गेली तर थोडं ते मिसमॅच होतं. म्हणून आम्ही युजली 70च्या आतमध्ये. आणि क्रिएटिनिन जर हाय असेल तर याचा अर्थ असा आहे की दोन्ही किडन्या त्यांच्या कमी काम करतात. तर जेव्हा दोन्ही किडन्या कमी काम करतात आणि त्याबरोबर एज पण आहे जास्ती, तर आपण ही किडनी आम्ही स्वीकारू शकत नाही डोनेशनसाठी. बरोबर आहे. बिच्छू सर, तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे की आता बालाजी सर बोलताना उत्तर देताना सांगितलं त्यांनी की खूप खर्च येतो या सर्जरीसाठी, या ट्रान्सप्लांटसाठी. तर नेमकं केवढा खर्च येतो आणि तुम्ही आता गव्हर्नमेंट सेटअपमध्ये आहात, तर मग गव्हर्नमेंट सेटअपच्या हिशोबाने विचार केला तर हा खर्च किती कमी होतो याबद्दल जरा सांगा. आता गव्हर्नमेंट सेटअपमध्ये तर जर बघितलं तर हा खर्च एकदम, आता आपल्या स्टेटमध्ये सांगतो मी, अनेक स्टेट्समध्ये उदाहरणार्थ गुजरातमध्ये कम्प्लिटली फ्री होती सर्जरी, तसंच UPमध्ये पण कम्प्लिटली फ्री होते. आता प्रधानमंत्री योजनेमध्ये तर आपल्या स्टेटनी पण आता ते ॲडॉप्ट केलेलं आहे. तर इकडं पण आपल्याला आता ही किडनी ट्रान्सप्लांट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जवळजवळ फ्री मिळण्याची शक्यता आहे आता एक थोड्या दिवसात. पण आता सध्या पण एकदम कमी खर्चामध्ये होते. 1 लाख रुपयेच्या आतमध्ये, ते पण भरपूर पैसे सोशल वर्कर्स वगैरे ते करतात. त्यामुळे सर्जरीचा खर्च असा नाही आहे. परत जे मेडिसिन्स लागतात आणि फॉलोअप ट्रीटमेंट आहे, कारण मध्ये काही आजार झाले त्याची ट्रीटमेंट आहे, ते एकदम पटकन आपल्याला
त्याचं पेशंटचं केअर घ्यावे लागते, पर्टिक्युलरली पहिल्या 6 महिन्या वर्षामध्ये. त्याच्यासाठी जे खर्च लागतो तो पण ह्या स्कीम्स खाली येऊ शकतो. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये आता ह्या डायलिसिस म्हणा किंवा ट्रान्सप्लांट म्हणा, डायलिसिसमध्ये पण जवळजवळ सगळ्या भारतामध्ये सगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये केंद्र सरकारने आतापर्यंत ह्या 10 वर्षामध्ये डायलिसिस उपलब्ध करून दिलेलं आहे. रिमोट प्लेसेसमध्ये करून दिलेलं आहे डायलिसिस. तसंच आता ट्रान्सप्लांट पण एव्हरी डिस्ट्रिक्टमध्ये होण्याची शक्यता आहे. तर मला खूप पुढचे होप्स आहेत आणि आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक की ही प्रगती अशाच वेगाने चालू राहील. तर सध्या तरी कंडिशन जी आहे खर्चाची ती पहिलेपेक्षा 5 वर्षाच्या पेक्षा आता खूपच गरिबांना खूपच हे आहे. पण त्यांना जर थोड्या लोकांना असं असतं की मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच करायचं आहे, तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा कित्येक प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत इथं 7-8 लाख रुपये होते आणि त्यामध्ये पण चॅरिटेबल ट्रस्ट्स आहेत जे सबसिडाईज करतात, हे हेल्प करतात पेशंटना आणि 3-4 लाख रुपयेमध्ये ही सर्जरी होऊ शकते. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण थोडे बेड्स गरीब पेशंटसाठी म्हणजे रिझर्व ठेवलेले असतात आणि अशा मेजर हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ट्रान्सप्लांट सर्जरी आणि मोठे सर्जरीज पण फ्री पण होऊ शकतात, असे पण स्कीम्स आहेत. तर योग्य ते स्कीम जर असेल तर गरजू पेशंटला त्याचा लाभ घेता येतो. बरोबर आहे. फार सुंदर आणि फार महत्त्वाची माहिती सांगितली सर तुम्ही. बालाजी सर, तुमच्यासाठी एक फॉलोअप क्वेश्चन आहे, म्हणजे सेम क्वेश्चन आहे की किडनीसाठी जेव्हा सर्जरी करत असतो तेव्हा त्यासाठी एक साधारण खर्च सरांनी सांगितला 1 लाखच्या आसपास पण येतो. आता समजा हार्ट सर्जरी सगळ्यांनाच माहिती आहे की खूप महाग असतो आयडियली, तर मग सर्जरी करत असताना मग गव्हर्नमेंट सेटअपमध्ये आणि प्रायव्हेट सेटअपमध्ये किती तफावत आहे त्याबद्दल जरा सांगा. शासकीय रुग्णालयात आम्ही आता KM रिसेंटली यंदाच 1 वर्षापूर्वी एक ट्रान्सप्लांट केलेला. या हृदय प्रत्यारोपणमध्ये आम्हाला एकंदरीत खर्च आला 7.5 ते 10 लाखापर्यंत खर्च येतो. पण जो पेशंट आम्ही ऑपरेट केला, शस्त्रक्रिया केला, त्याला पूर्ण फ्रीमध्ये केला. आम्ही बरंच ट्रस्टकडून काही टाटा ट्रस्ट म्हणा किंवा प्रधानमंत्री किंवा महात्मा फुले स्कीम्स होते आपल्याकडे, त्या स्कीममधून योजनेतून आम्ही फंड्स ॲक्वायर केले आणि त्या हिशोबाने आम्ही हृदय प्रत्यारोपण केलं. तर एकंदरीत खर्च आम्हाला 7.5 लाख रुपये आला. पण तसं बघितलं आता जर नवीन स्कीमनुसार जर प्रत्यारोपणसाठी आपल्याला निधी उपलब्ध होत असेल तर रुग्णांसाठी फ्री ऑफ कॉस्ट होणार, त्यांना काही खर्च येणार नाही आहे. याच्या विरुद्ध आपण जर प्रायव्हेट हॉस्पिटल्सला जर ऑपरेट करत असेल तर त्यांचा बजेट खूप असतो. त्यांचं बजेट कमीत कमी आता जो प्रायव्हेटमध्ये चालू आहे त्यांचा 25 ते 30 लाखापर्यंत बजेट जातो. याच्याहून अधिक जर हृदय आपल्याला दुसऱ्या सिटीतून आणायचं असेल तर मग ते एअर ॲम्ब्युलन्स असेल तर मग एअर ॲम्ब्युलन्स किंवा रुग्णवाहिकेचा, हवाई रुग्णवाहिकेचा पूर्ण खर्च रुग्णालाच भोगावा लागतो आणि त्याचा खर्च मला वाटतं एकंदरीत 10 ते 15 लाख रुपये खर्च होतो एअर ॲम्ब्युलन्सला. तर आपल्याकडे असं काही सोय नाही आहे की शासकीय हवाई रुग्णवाहिका आहे किंवा गव्हर्मेंट एअर ॲम्ब्युलन्स आहेत. तशी एक सोय व्हायला पाहिजे जेणेकरून फ्री ऑफ कॉस्ट आपण ऑर्गन ट्रान्सपोर्ट करू शकतो. महत्त्वाचा रिस्ट्रिक्शन याच्यातच येतो की ऑर्गन ट्रान्सप्लांट कसं करणार, ट्रान्सपोर्ट कसं करणार. ट्रान्सपोर्टेशन आणि टाईम खूप महत्त्वाचा असतो हृदय प्रत्यारोपणसाठी. ते एक भाग आपण लक्षात ठेवूनच आपण हृदय प्रत्यारोपण करू शकतो. बरोबर आहे. बालाजी सर, तुमच्यासाठी एक फॉलोअप क्वेश्चन आहे. तर आपण चर्चा केली की एखाद्या व्यक्तीकडून आपण ऑर्गन डोनेट केलं, म्हणजे हार्ट डोनेट घेतलं आणि आपण ते ट्रान्सप्लांटही केलं, तर पोस्ट ट्रान्सप्लांट केअरमध्ये तुम्ही काय सांगाल? पोस्ट ट्रान्सप्लांट केअर खूप क्रिटिकल असतो. पेशंट ICUमध्ये असतो, 10 ते 15 दिवस ICUत राहतात आणि खूप प्रकारचे तांत्रिक मॉनिटरिंग लागतो. म्हणजे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर वाईज बघितलं तर खूप हाय स्टँडर्ड इक्विपमेंट्स लागतात. हृदयचं फंक्शन किती आहे, हृदयचं आउटपुट किती आहे, म्हणजे आपण जे कार्डियक आउटपुट म्हणतो, म्हणजे हृदय किती काम करतो, त्याचं ब्लड सप्लाय किती देतो, त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग करावं लागतं. आणि प्लस जे रुग्णामध्ये आपण प्रत्यारोपण करतो त्या रुग्णांचं लंग्सचा किंवा फुफ्फुसचा प्रेशर खूप वाढलेला असतो. मग आपल्याला तो फुफ्फुसचा प्रेशर कमी करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड म्हणून सिस्टम असतो, तो सिस्टमची आवश्यकता असते. आणि व्हेंटिलेटर प्लस कधी गरज पडली तर इक्मो म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे आर्टिफिशियल सर्किट असतो बायपासचा मशीन. तर आपल्याला कधी कधी त्या आर्टिफिशियल बायपासवरही
पेशंटला काही वेळ ठेवावा लागतो आणि प्लस त्याच्यानंतर ब्लड ग्रुप जर सेम असतो पण तरीसुद्धा आपल्याला इम्युनोसप्रेशन ड्रग्ज असतात, ते ड्रग खूप महाग असतात, ते ड्रग्स पण आपल्याला कंटिन्यूस ठेवावं लागतात. दर महिन्याला ते ड्रग्ज अपडेट करावं लागेल आणि प्लस पेशंटला इन्फेक्शन होऊ नये ते इन्फेक्शनची काळजी घ्यावी लागते. आणि पेशंट कुठे राहतो, आम्ही युजली ॲडवाईस करतो की ज्या ठिकाणी हृदय प्रत्यारोपण झालं आहे तिथंच आजूबाजूला जवळ घर पास घ्या किंवा लॉजमध्ये राहा असं आम्ही युजली त्यांना ॲडवाईस करतो. बरोबर आहे. तो फार फार महत्त्वाची तुम्ही माहिती सांगितली सर. सर ते शेवटी एक प्रश्न मला बिचू सर तुम्हाला विचारायचं वाटतो की एखाद्या कुटुंबांना म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा त्याचा प्रिय व्यक्ती डेथ बेडवरती असतो आणि अशा वेळी ते खूप इमोशनल असं परिस्थिती असते, अशा वेळी तुम्ही कुटुंबियांना कसे प्रोत्साहित करतात, संक्षेपमध्ये जरा सांगा. आता ही जी प्रक्रिया आहे ऑर्गन डोनेशनची आणि जेव्हा एखादा व्यक्ती ब्रेन डेड होतो अशा वेळेला आम्ही डायरेक्टली इन्व्हॉल्व होऊ शकत नाही ह्या प्रक्रियेमध्ये, कारण वी आर द ट्रीटिंग डॉक्टर्स. तर ती टीम कम्प्लिटली वेगळी टीम असते. म्हणून मला जे माहिती आहे त्याबद्दल मी सांगतो की ही वेळ एकदम नाजूक वेळ असते आणि म्हणजे अशी वेळ असते की आयुष्यामध्ये अशी कधी कुणाला वेळ येऊ नये अशी असते. आपला मूल किंवा आपली बायको, नवरा, ह्यांचे डॉक्टर सांगतात की आता ह्यांचा मृत्यू झालेला आहे, ब्रेन डेड झालेला आहे, इररिव्हर्सिबल आहे आणि परत काय आम्ही करू शकणार नाही. अशा परिस्थितीमध्ये ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, सोशल वर्कर येऊन सांगतात की तुम्ही दान केलं, किडनी दान करू शकता का. त्याच्यामध्ये खूप डिफिकल्ट सिच्युएशन असते. तर ही पहिलाच आपण निर्णय घेतला पाहिजे ह्याचा. जेव्हा आता म्हणजे पुढे अशी परिस्थिती येणार, सगळ्यांवर येणार, आपल्या कधी ना कधी मृत्यूला तोंड द्यावं लागणार. तर पहिल्याच आपण हे करून ठेवलं पाहिजे आणि त्यावेळेला आपल्याला हे घेणं फार इझी होऊन जाईल, निर्णय घेणं फार इझी होऊन जाईल. आणि हे जे अवयवदान आहे हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ही अपॉर्च्युनिटी आहे ही सोडली नाही पाहिजे आणि वी शुड गो हेड अँड डोनेट. बरोबर. ह्याचं कित्येक पेशंट जे आपले दान केलेले असतात ते आम्ही त्यांना विचारतो की पुढे काय, तर ते एवढे दे आर फुल ऑफ प्राईड, अँड दे आर व्हेरी 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 हॅपी अबाउट इट ऑल थ्रू द लाईफ. अँड हे जे सुख आहे पुढचं ते आपण गमावलं नाही पाहिजे. तर मला फार फार महत्त्वाची माहिती सांगितली सर तुम्ही. सर आज तुम्ही इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, त्यांच्या मुलाचे मार्गदर्शन केले, या सर्वांबद्दल तुम्हा दोघांचे धन्यवाद. प्रेक्षको, आपण एक छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा जुळणार आहोत. आपल्याकडे 2 नवीन तज्ज्ञ येणार आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत पुढे अवयवदानाबद्दल. कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. अवयवदानाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याकडे 2 नवे पाहुणे आलेले आहेत. आपण जाणून घेऊया कोण आहेत ते. पहिले पाहुणे आहेत डॉक्टर विनीता पुरी मॅडम आणि दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर चेतन कंठारिया सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मॅडम, तुम्हाला मी प्रश्न विचारतो. आपण ब्रेकच्या आधी किडनी आणि हार्ट याबद्दलची चर्चा केली आणि त्यांच्याबद्दलचं डोनेशन कसे करतात, त्यासोबतच त्यांची ट्रान्सप्लांटची गरज काय आहे त्याबद्दल जाणून घेतलं. तर आता हा एक आश्चर्यकारक असा एक तुम्ही सांगू शकता टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे किडनी आणि हार्ट ट्रान्सप्लांट याबद्दल तुम्ही केलेलं आहे. तर आपण प्रेक्षको प्रश्न घेण्याआधी आपण पहिले त्यांच्याबद्दलची माहिती करून घेऊया की ते काय करतात आणि त्यांच्याबद्दलचं वैशिष्ट्य काय ते जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आहे डॉक्टर विनीता पुरी मॅडम. ह्या मुंबईच्या KM रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी अँड बर्न्स डिपार्टमेंटच्या प्रमुख असून सध्या असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन्स ऑफ इंडियाच्या त्या अध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. डॉक्टर पुरी यांच्या नावावर एक अत्यंत मानाची नोंद आहे. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात पहिले यशस्वी हात प्रत्यारोपण
हँड ट्रान्सप्लांट करणाऱ्या त्या पहिल्या सर्जन आहेत आणि संपूर्ण भारतात या शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला सर्जन आहेत. गेल्या 3 दशकांपासून त्या बर्न्स उपचार आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी या क्षेत्रात कार्यरत असून विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी त्या मोठे कार्य करत आहेत. रोटो आणि सोटो सारख्या संस्थेच्या सल्लागार मंडळावरही त्यांचा मोलाचा सहभाग आहे. आपले दुसरे पाहुणे डॉक्टर चेतन कंठारिया सर. हे मुंबईतील प्रतिष्ठित KM रुग्णालयातील सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी म्हणजेच जठर आणि आतड्यांच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यकृत म्हणजेच लिव्हर संबंधित गंभीर आजारांवर उपचार करण्यात त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. केवळ रुग्णसेवाच नव्हे तर प्रशासकीय आणि शैक्षणिक स्तरावरही त्यांचे मोठे नाव आहे. सध्या ते इंडियन चॅप्टर ऑफ हेपॅटोबिलियरी पॅनक्रिएटिक असोसिएशनचे राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत. तर माझा पहिला प्रश्न मॅडम तुमच्यासाठी आहे. जसं आपण चर्चा करत होतो की ब्रेकपूर्वी आपण हार्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट याबद्दल जाणून घेतलं, पण आता मला जाणून घ्यायचं आहे की हात किंवा चेहरा याचं प्रत्यारोपण हे काय असतं याबद्दल जरा सांगा. हो, तर आता जेव्हा आम्ही किडनी किंवा हार्ट किंवा लिव्हर बद्दल बोलतात तर इट इज अ सिंगल ऑर्गन अँड इट इज वन टाईप ऑफ टिश्यू. बट वेन वी टॉक ऑफ हँड किंवा कधी आम्ही चेहऱ्याचं आम्ही बोलणार तर त्याच्यात खूप वेगळं प्रकारचे टिश्यूज असते. आता हात बघितलं तर ह्याच्यात आपली चमडी असते, त्याच्यात आतमध्ये स्नायू असते आणि बोन्स असते, कार्टिलेजेस असते, असं टेंडन्स असते, हे सगळं. तर ह्या प्रकारचं जे ट्रान्सप्लांटेशन असते ह्याला आम्ही कॉम्पोजिट टिश्यू ट्रान्सप्लांट बोलतात. आणि वेअर हँड इज कन्सर्न किंवा हात ते हे वेगळं प्रकारच्या लेवलवर होऊ शकते. हे हँड आम्ही इथून पण लावू शकते किंवा शोल्डर बंद पण आम्ही लावू शकते. इंडियामध्ये भारतात हे पहिल्यांदा फक्त 2015 झाला आणि चेहऱ्याचा आत्तापर्यंत भारतमध्ये झालं नाही आहे. आणि आपले आता 2-3 ठिकाणी आहे जिथे आपल्याकडे लायसन्स आहे आणि जेव्हा होणार तेव्हा होणार. सगळ्यांची तयारी आहे आता आणि आपली तयारी चालू आहे त्याच्याबद्दल. वा, फारच सुंदर. सर, आता तुमच्यासाठी चेतन सर तुमच्यासाठी प्रश्न आहे की आपण जाणून घेतलं की हँड आणि स्किन यांच्या ट्रान्सप्लांटबद्दल, तर तुम्ही GI डिपार्टमेंटचे हेड आहात, तर मग लिव्हरबद्दल जरा आम्हाला सांगा की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमके काय असतं आणि त्याचे प्रकार कोणकोणते. लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे कसं असतं की एखाद्या वेळी एका माणसाचं लिव्हर काही कारणामुळे काम करत नसेल तर आपण त्याचं दुसऱ्यांचं लिव्हर त्या माणसात आपण इम्प्लांट करतो, त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणतात. आता लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे मुख्य 2 प्रकार असतात. एक तर आपण जर का ते लिव्हर मृत दाताकडून मिळालं असेल तर त्याला डिसीज डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणतात. जेव्हा पेशंट ब्रेन स्टेम देत असतो आणि त्याची रिवायवल इज नॉट पॉसिबल त्यावेळी आपण ते करतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे एखादं लाईव्ह रिलेटेड लिव्हर ट्रान्सप्लांट जे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह कडून आपल्याला लिव्हरचा एक भाग तुकडा मिळतो, त्याला आपण लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन म्हणतात. तर ते हे 2 मुख्य प्रकारचे ट्रान्सप्लांट आहे, डिझीज डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट अँड लाईव्ह रिलेटेड लिव्हर ट्रान्सप्लांट. बरोबर आहे. विनिता मॅम, तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे पुढचा की कोणत्या परिस्थितीमध्ये आपण चेहरा ट्रान्सप्लांट हे नवीनच विषय आहे, तर चेहरा ट्रान्सप्लांट कोणत्या परिस्थितीमध्ये आयडियली तुम्ही सजेस्ट करता. तर पेशंट्स कधी असे असते ज्यांना जर मोठा ॲक्सिडेंट झालं आणि चेहऱ्याचं अगदी आम्ही पुढे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी जर केली तरी आम्ही खूप छान नाही करू शकते असे एक पेशंट्स असतात. गनशॉट इंजुरीमध्ये पण खूप जास्ती बोन्स गेट स्पॉइल्ड सो बॅडली की आम्ही पूर्ण रिकन्स्ट्रक्शन नाही करू शकते. भाजलेलं व्यक्ती ऑल्सो समटाईम्स खूप खराब होऊन जाते चेहरा आणि आम्ही पूर्ण छान रिकन्स्ट्रक्शन नाही करू शकते. पण हे देर आर व्हेरी स्पेशल सेट ऑफ पेशंट ज्यांना आम्ही बोलणार की फेस ट्रान्सप्लांट करू शकते. जे पहिलं फेस ट्रान्सप्लांट झालं होतं वर्ल्डमध्ये दॅट वॉज इन अ पेशंट ज्याचं एक कुत्र्याने त्याला चावलं होतं आणि अर्धं फेस गेलं होतं त्याचं. सो दॅट वॉज द फर्स्ट फेस ट्रान्सप्लांट. बरोबर आहे.
मॅडम तुमच्यासाठी एक फॉलोअप क्वेश्चन आहे. तुम्ही सांगितलं की कोणाला आपण फेस ट्रान्सप्लांट करू शकतो. एक असा प्रश्न येतो की युजली ॲसिड अटॅक सर्वायव्हर्स असतात, त्यांच्यामध्ये पण फेस डिस्फिगरमेंट होतं. करेक्ट. तर त्यांना आपण करू शकतो का हे? करू शकते. ओनली वेन द ॲसिड अटॅक इज सो मच आणि पूर्ण चेहरा खराब झालं असेल अँड वी कॅनॉट डू रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. का जेव्हा आम्ही हे फेस ट्रान्सप्लांट पण करतात, सर्जरी तर मोठी असते, आपल्याकडे आहे, वी आर सक्षम टू डू द सर्जरी, पण वी ऑल्सो हॅव टू थिंक दॅट द पेशंट हॅज टू लाईफ लाँग त्यांना ते इम्युनोसप्रेसेंट औषध घ्यावं लागते, ते आम्हाला बॅलन्स करावं लागते. सो ओनली इफ ॲज प्लास्टिक सर्जन्स आम्हाला वाटते की ह्यांची जे आम्ही रिकन्स्ट्रक्शन करतात किंवा आम्ही करतात पण जे काय करू शकते ते सगळं करतात, ते करून पण आम्हाला असं वाटते की अगदी आम्ही चेहरा छान नाही करू शकते, देन दिस पेशंट वुड बी अ गुड कॅन्डिडेट फॉर फेस ट्रान्सप्लांट. फारच छान आणि फार महत्त्वाची माहिती सांगितली मॅडम तुम्ही. चेतन सर, तुमच्यासाठी सेम प्रश्न आहे की आपण हे जी गरज आहे ही कोणासाठी आहे? ही गरज ही लिव्हर ट्रान्सप्लांट करताना कोणासाठी आपण करू शकतो? लिव्हर ट्रान्सप्लांटचे इंडिकेशन्स जर का आपण डिस्कस करू तर ते दोन सिच्युएशनमध्ये, एक तर इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जेव्हा अक्यूट लिव्हर फेल्युअर होतं, ते कधी होतं की जेव्हा आपण मेडिसिन्स घेतात त्याचं डोस जास्त पडतं किंवा सुइसायडल टेंडन्सीनी पॅरासिटामॉल जास्त प्रमाणात घेतलं जातं, तर अक्यूट लिव्हर फेल्युअर होतं. कॉमन मेडिसिन्स विच ज्याने की अक्यूट लिव्हर फेल्युअर होतात इज ट्युबरक्युलस ड्रग्स, अँटी ट्युबरक्युलस ड्रग्स. अँड सेकंड सेटिंग इज इलेक्टिव्ह सेटिंग, जेव्हा की काही कारणामुळे लिव्हर हळूहळू खराब होतं आणि त्यात कॉमन कॉजेस लिव्हर सिरोसिस बिकॉज ऑफ अल्कोहोल, दारू घेतल्यामुळे, जास्त प्रमाणात दारू घेतल्यामुळे. सेकंड इज हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी. आणि थर्ड आपल्याला आश्चर्य होणार की व्हॉट इज कॉल्ड एज मेफेल्ड, दॅट इज मेटाबॉलिक असोसिएटेड फॅटी लिव्हर डिझीज. म्हणजे आपल्या जेवणाचं फॅट पदार्थ जास्त होतं, त्याच्यामुळे फॅट डिपोजिशन होतो आणि ते लिव्हर फॅटी लिव्हर होतं आणि देन इट गोज इन टू स्टेज ऑफ स्टिओटोसिस आणि अल्टिमेटली सिरोसिस. तर त्याच्यामुळे होतं. आणि फोर्थ इज मॅलिग्नन्सी, लिव्हर मॅलिग्नन्सी. सो हे कॉमन कारणे असतात ज्याला आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज भासते. बरोबर आहे. फार महत्त्वाची अशी माहिती होती. मॅडम तुमच्यासाठी पुन्हा आता एक प्रश्न येतो की जेव्हा आपण म्हणतो की स्किन रिलेटेड गोष्टी आहेत, तर सगळेच लोक आपल्या स्किन रिलेटेड आणि विशेषतः म्हणजे फेस रिलेटेड खूप जास्त कॉन्शियस असतात. तर क्वालिटी ऑफ लाईफ याबद्दल तुम्ही काय सांगणार, जे स्किन ट्रान्सप्लांट किंवा फेस ट्रान्सप्लांट करतात त्याच्याबद्दल? हो. सो जेव्हा आम्ही क्वालिटी ऑफ लाईफ बोलतात तर इट इज नॉट जस्ट अबाउट फेस. सध्या तर आम्ही फेस ट्रान्सप्लांट चालू केलं नाही आहे, दो वी आर रेडी, पण आम्ही हँड ट्रान्सप्लांट करतात. तर कोणी बोलणार की हँड ट्रान्सप्लांट, तुम्ही हँड ट्रान्सप्लांट करते पण पर्सन तर जिवंत आहे, तर दे आर एबल टू मॅनेज. पण मी तुम्हाला बोलते, तुम्ही फक्त अर्धा मिनिटसाठी डोळे बंद करा आणि सगळं आपले जे दर्शक आहे ते हे करा, डोळे बंद करा आणि विचार करा की तुमचे हात नाही आहे. आता तुम्ही सकाळी उठले आणि हात नाही आहे तुमच्याकडे, दोन्ही हात नाही आहेत, तुमचं जे जीवन आहे ते कसं होणार हे विचार करा. हे खूप इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इवन अंडरस्टँड की हे पेशंट हाऊ दे लिव्ह. विचार करा की तुम्ही आपल्या हातातनी जेवू नाही शकते आणि जे सकाळचे जे आम्ही बोलतात जे सकाळचे नॉर्मल ॲक्टिव्हिटीज असते त्याच्यासाठी पण त्यांना हेल्प लागते. सो द क्वालिटी ऑफ लाईफ इज शुअरली अफेक्टेड इन पेशंट्स ज्यांच्याकडे दोन्ही हात नाही आहे. आणि असं पेशंटला जर हँड ट्रान्सप्लांट, जर ते बोलतात की हँड ट्रान्सप्लांट पाहिजे, तर दे आर व्हेरी राईट इन वॉन्टिंग इट. आणि आम्ही बघितलं आहे आमच्या पेशंट्समध्ये ज्यांना हात आम्ही दिलं आहे, खूप फरक पडला आहे. आम्ही बोलू शकते की वी हॅव प्रॉस्थेसिस, पण जे प्रॉस्थेसिस असतात दॅट कॅनॉट फील. अँड हँड ॲक्च्युली इज लाईक जस्ट इमॅजिन, जसं आम्ही बघते तसंच हँड इज समथिंग बाय विच यू फील आणि इट इज युअर कनेक्शन विथ द वर्ल्ड. सो वेन वी गिव्ह हँड्स इट चेंजेस द लाईफ कम्प्लिटली ऑफ द पेशंट. बरोबर. प्रेक्षको, आपल्याला जर हेल्पलाईन पाहिजे असेल तर नोटोची हेल्पलाईन आपण पाहू शकतो. इकडे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. हे तर तुम्ही तुमच्या मोबाईलनी जर स्कॅन केलं तर तुम्हाला
त्या QR कोडवरून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकते. आणि ही नोटोची हेल्पलाईन आहे. नंबर आहे 1800114770 1800114770. तर आपण या हेल्पलाईनवरती आणि या स्कॅनर वरती तुम्ही मोबाईलवरून स्कॅन करून आणि त्याच्या नोटोबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते, माहिती मिळू शकते तुम्हाला. तर आता मला प्रश्न आहे चेतन सर तुमच्यासाठी की आपण भारतामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट होताना पाहतो, तर याचं प्रमाण किती आहे आणि गरज किती आहे याबद्दल जरा सांगा. तर असा अंदाज आहे, इट इज एस्टिमेटेड की वार्षिक आपल्याला 50,000 लिव्हरची गरज आहे, 50,000 लिव्हर ट्रान्सप्लांटची. 2025 साली टोटल ट्रान्सप्लांट इन्क्लुडिंग लिव्हर, किडनी, लंग्स, हार्ट, ओनली 20,000 ट्रान्सप्लांट सगळे मिळून झाले. त्यात फक्त 18% वर लिव्हर अँड किडनी. म्हणून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की व्हॉट इज द डिस्पॅरिटी बिटवीन द नीड अँड अवेलेबिलिटी. आता ॲज ऑफ नाव इन महाराष्ट्र there is a waiting period of 6,984 patients, and all across the India liver waiting list 18,820 hai. And in year 2024 only 4,027 liver transplants occurred, both live and deceased donor. Sir, requirement भरपूर आहे आणि आपल्याला जे लिव्हर मिळतात ते फार कमी आहे. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण ऑर्गन डोनेशन बद्दल जागरूकता निर्माण केलं पाहिजे. बरोबर आहे. मॅडम तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की आम्ही ऐकलं आहे की KEMमध्ये टिश्यू बँक आहे, तर हे जे टिश्यू ट्रान्सप्लांट आहे याबद्दल जरा सांगा, हे नेमके काय आहे? हो सर, नॉर्मली तुम्ही ऐकलं असेल की स्किन बँक असते, पण आमचं बँक आहे त्याला आम्ही टिश्यू बँक बोलतात. का आम्ही स्किन पण ठेवतात, स्किन म्हणजे चमडी ठेवतात, आणि आम्ही ॲमनिओटिक मेम्ब्रेन पण ठेवते. सो व्हॉट इज एन ॲमनिओटिक मेम्ब्रेन? जेव्हा बाळचा हे इज बॉर्न, तेव्हा अलॉंग विथ दॅट बाळ लिटल लेटर द प्लॅसेंटाची पण डिलिव्हरी होते, आणि ते प्लॅसेंटावर एक अगदी पातळ चमडीसारखी असते, आणि दॅट इज अन ॲमनिओटिक मेम्ब्रेन. और तो जे ॲमनिओटिक मेम्ब्रेन असते त्याच्यात खूप देर आर मेनी गुड अँटी इन्फ्लमेटरी बोलतात, आणि इट हॅज व्हेरी गुड इफेक्ट्स ऑन द स्किन. तर जेव्हा कधीही कोणाच्या बॉडीमध्ये चमडी जाते, आता हे बर्न्स भाजलेलं असते त्यांना गरज असते, आणि जेव्हा मोठं जास्ती जखम असते, मोठं ॲक्सिडेंट झालं त्याच्यामुळे, किंवा कधीकधी इन्फेक्शनमुळे पण जे जंतू असते ते पूर्ण चमडीला खाऊन जाते. तसं पण जर रॉ एरिया आम्ही बोलतात आणि चमडी नसेल, तेव्हा बिफोर वी कॅन पुट स्किन, कधीकधी पेशंटची कंडिशन इज नॉट गुड इनफ की आम्ही इमिडिएटली त्यांचीच चमडी त्यांना लावू शकते. भाजलेलं पेशंट्सला असं असते की जर जास्ती भाजलं असेल तर ऑलरेडी भाजलं आहे, 60% भाजलं आहे, त्याच्यात आम्ही इमिडिएटली चमडी नाही काढू शकते, तर तेव्हा आम्ही बँकमधनं चमडी घेऊ शकते, विच इज अ टेम्पररी रिलीफ. असं चमडी घेऊ शकते किंवा ॲमनिओटिक मेम्ब्रेन. बरोबर. फार महत्त्वाची माहिती सांगितली मॅडम तुम्ही. चेतन सर तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की आपण युजली बघतो की ट्रान्सप्लांट म्हटलं की खर्च, आणि मी आधीसुद्धा त्या सरांना विचारलं होतं की खर्च, तर आयडियली लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी गव्हर्नमेंट सेटअपमध्ये आणि प्रायव्हेट सेटअपमध्ये किती तफावत आहे खर्चात? भरपूर तफावत आहे. प्रायव्हेटमध्ये ऑन अन ॲव्हरेज 15 to 25 लाखचं बजेट देतात, आणि जर का काही कॉम्प्लिकेशन झालं विच इज व्हेरी कॉमन, देन ते पर डे इट इज 2 lakhs rupees पर डे. सो इट कॅन गो एनिथिंग 35 ते 40 लाख पर्यंत. इन कम्पॅरिझन त्याच्या तुलनेत आम्ही KEMला पेशंटला 9 लाखाचं बजेट देतो, आणि सगळं जर का व्यवस्थित झालं तर 4.5 लाख इतकं खर्च होतं. कारण KEMमध्ये कसं असतं की स्टे फ्री आहे, ICU फ्री आहे, नो डॉक्टर चार्जेस, नो इंटेन्सिव्हिस्ट चार्जेस, नो ICU चार्जेस, इन्व्हेस्टिगेशन्स आर फ्री. जे खर्च होतं ते ॲक्च्युअल मेडिकेशन्स ते होतात,
आणि ते पण जास्त करून KM मधून मिळतं. इन्व्हेस्टिगेशन्स पण जास्त करून आपलं हॉस्पिटलमध्ये होतं. तर फार कमी खर्चात 4.5 ते 5 लाख मध्ये ट्रान्सप्लांट होऊन जातं. बरोबर आहे. आणि मॅडम तुमच्यासाठी पण हाच प्रश्न आहे की खर्च किती होतो, आणि त्यासोबतच एक प्रश्न आहे की ही जी त्वचा आपण तुम्ही जमा करतात तर हे कोणासाठी लाभदायी आहे याबद्दल जरा सांगा. ओके, तर हे दोन वेगळे प्रश्न आहे. सो जे पहिलं तुमचा प्रश्न आहे, आमचं हँड ट्रान्सप्लांट इज व्हेरी सिमिलर टू जसं डॉक्टर चेतननी सांगितलं. आम्ही पण 8 ते 9 लाखाचा बजेट देतात, पण ॲक्च्युली जर सगळं स्मूथ झालं तर सर्जरीच्या वेळी आणि इमिडिएटली पोस्ट सर्जरी ते 4.5 लाख किंवा त्याच्या कमीनी होऊन जाते. पण हे जे बजेट असते ना, ते आम्ही का देतात का आमच्याकडे जे पेशंट्स येतात ते थोडं दे आर पुअर. सो जेव्हा ते हे अरेंज करतात आणि हे सगळं ते त्यांचं पैसे नाही करते, आम्ही NGOजला बोलतात आणि खूप NGOज आणि ट्रस्ट आहे जे पेशंट्सला मदत करतात. तर जसं आम्ही पहिलं सांगितलं की सगळं पेशंटला इम्युनोसप्रेसंट्स लागते, तर ते इम्युनोसप्रेसंटसाठी पण जे पैसे आहेत ते त्याच्यातनंच काढते आणि कधी कधी 1-2 वर्ष पण तोच पैशांनी होऊन जाते. आणि बाहेर बघितलं तर तसंच आहे, 20-25 लाख होऊ शकते, हो खर्च होऊ शकते. तुमचं दुसरं प्रश्न होतं अबाउट द टिश्यूज, स्किन कोणाला लाभदायी आहे? कोणाला लाभदायी आणि आहे एक संक्षेपमध्ये तुम्ही संदेश सुद्धा द्या. हो, तर लाभदायी म्हणजे हे बर्न्स पेशंट्सला लाभदायी आहे, इन्फेक्शनचे जे पेशंट्स असतात त्यांना लाभदायी आहे, जे ट्रॉमाचे पेशंट्स असतात आणि त्यांची चमडी गेली असेल त्यांना सगळ्यांना हे लाभदायी आहे. आणि टिश्यू बँकमध्ये आम्ही बोन पण ठेवू शकते, कार्टिलेज पण ठेवू शकते, हार्ट वॉल्व्स ठेवू शकते, वेन्स, आर्टरीज हे सगळं ठेवू शकते. माझा एकच संदेश आहे सगळ्यांना की सगळ्यांना असं वाटतंय की एक आम्ही काहीतरी सोडूया मागे, राईट. तर असं मला वाटतंय की आम्ही जेव्हा जाते तेव्हा जर आम्ही आपला बॉडीचा एक ऑर्गनच दिलं तर दॅट इज द बिगेस्ट थिंग दॅट वी कॅन लिव्ह बिहाइंड इन द वर्ल्ड. धन्यवाद सर. मॅडम तुम्ही आज इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसे त्यांच्या मुलाचे मार्गदर्शन केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आणि प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये त्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. थँक्यू.